नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. 40% कपातीच्या विरोधात शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वात जनावरांसह मोर्चा काढण्यात आला. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, हा मोर्चा आमच्या काळजाला ठेच आहे. डिबेंचरचा अभ्यास करूनच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. राज्यभर अवकाळी पावसाने हाहाकार माजवून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट, कोल्हापूर जिल्हा ग्रामीण तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत काळ्या फिती लावून यावेळी मूक मोर्चा आणि काळी दिवाळी साजरी करणार असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयाची आर्थिक मदत द्यावी, तसंच घर, विहीर, दुकानाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. निवेदनात सरकारने निवडणुकीत जाहीर केलेली कर्जमाफीची घोषणा तातडीने अंमलात आणावी अशीही मागणी करण्यात आली. रिझर्व्ह बँकेच्या नव्या प्रणालीमुळे धनादेश वाटण्यास 4 ते 5 दिवसाचा विलंब होत असून व्यापारी उद्योजकांचे व्यवहार ठप्प झालेत. ऐन दिवाळीत रोख तुटवडा निर्माण झाल्याने व्यापारात संताप उसळलाय. चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे बँक प्रक्रिया सुरळीत करण्याची मागणी करत निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. करवीर पोलीस ठाण्यात केदारलिंग विकास संस्थेतील सचिव ज्योतिराम कारंडे, लिपिक सुनील कांबळे, अध्यक्ष मारुती पेंडुरकर, उपाध्यक्ष कृष्णात बाटे आणि 13 संचालकांसह 17 जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. लेखापरीक्षक महादेव हसवाले यांच्या फिर्यादीवर बहुतेक आरोपींना अटक झाली आहे. तपासात असं समोर आले की 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 दरम्यान सभासदांच्या नावे बोगस कर्ज उचलले गेले आणि हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा सभासद सुनील बाटे यांनी तक्रारही केली. पुण्यातील मोक्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीवर गंभीर आरोप उभे राहिलेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की 3000 कोटीच्या जागेची खरेदी 230 कोटीमध्ये करण्यात आली. बिल्डर आणि मोहोळा यांनी मिळून हा घोटाळा रचलाय. शेट्टींनी पेलवान मोहोळांना इशारा देत म्हटलंय, तुम्ही पेलवान, मी कोल्हापूरचा, जो आडवा येईल त्याला तुडवल्याशिवाय सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांकडे लक्ष वेधून त्यांनी स्पष्ट केले की अशा आश्वासनावर विश्वास न ठेवता व्यवहार रद्द होईपर्यंत लढा सुरू राहणार. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कात्यानी परिसरात देहविक्री संशयित 6 नृत्यांगनांनी सुधारगृहात हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलांना जामीन न मिळाल्याने नैराश्यातून हे टोकाचं पाऊल उचलल्याचे समजते. सर्व पीडित महिलांवर CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शहरातील नवीन घोषित प्रभागामध्ये संघटनात्मक बैठका घेतल्या. प्रभाग क्रमांक 15, 14, 4 तसेच 3 व 12 मधील वॉर्डच्या बैठकीत भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव व जिल्हाध्यक्ष विजय जाधव प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत इच्छुक उमेदवारांसोबत प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत आगामी निवडणुकीसाठी तयारी, उमेदवार निवड व संघटनात्मक कामकाजावर चर्चा करण्यात आली. हिंदू जनसंघर्ष समिती कोल्हापूरच्या वतीनं कोल्हापूर महानगरपालिकेकडे अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा, पाईपलाईन आणि जलटाक्यांच्या कामाचा दर्जा, पूर्णत्व, ठेकेदारांवर कारवाई आणि सुरक्षा तपासणी याबाबत निवेदन सादर करण्यात आलं. समितीने फुलेवाडी फायर स्टेशनच्या दुर्घटनेचा इशारा देत सर्व जलटाक्या आणि पाईपलाईन स्वतंत्र तज्ज्ञाकडून तपासण्याची मागणी केली. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गोकुळ शिरगाव भागातील जिल्हा परिषद मतदारसंघ पुरुष खुल्या विभागासाठी आरक्षित करण्यात आलाय. या आरक्षणानंतर काँग्रेसमध्ये उमेदवार निवडीसाठी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सध्या शशिकांत खोत, KD पाटील, सागर पाटील, सुदर्शन खोत आणि निशांत पाटील यांची नावे चर्चेत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं दसऱ्याच्या निमित्तानं विविध जिल्हास्तरीय स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धांमध्ये प्लास्टिक मुक्ती, पथनाट्य, निबंध, चित्रकला यासारख्या स्पर्धांचा समावेश होता.
विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली कला सादर केली आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकी नेस यांच्या उपस्थितीत मानपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणारं। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।